नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहे आमच्या फॉस्फोपिक या प्रॉडक्टबद्दल. आता थोडक्यामध्ये बघा की फॉस्फोपिक हा प्रॉडक्ट जो आहे हा ऊसासाठी, आता जर तुम्ही आपले मागचे व्हिडिओ बघितले असतील, म्हणजे जवळपास आपण माती लावून आपल्या पिकाला 2 पाणी झालेले आहेत ॲक्च्युली. आता याच्यानंतरच्या पिकाच्या वाटचालीसाठी आपण थोडक्यामध्ये फॉस्फोपिक हा जो प्रॉडक्ट आहे हा आपण काय करणार, आता वाढवणार आहे ॲक्च्युली. फॉस्फोपिक प्रॉडक्ट ऊसाच्या स्टेजला का वापरावं या 3-4 महिन्याचे असेल तर, स्पेशली जे आलेले फुटवे आहेत तुमचे, त्या फुटव्या किंवा पेऱ्यामधलं जे अंतर आहे ते लांब पडण्यासाठी तुम्हाला फॉस्फोपिकची सगळ्यात मोठी गरज असते, लक्षात घ्या. कारण फॉस्फोपिक काय करतं, फॉस्फेटचा अपटेक आहे तो वाढवत असतं. त्यामुळं तुम्हाला फॉस्फोपिक हा प्रॉडक्ट वापरायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या पिकामधले जे काही कांड्या पडणार आहेत किंवा पेरा पडणार आहेत तर ती लांब पडण्यासाठी तुम्ही ह्या प्रॉडक्टचा स्पेशली उपयोग करून घेऊ शकता. आता हे कुठल्या स्टेजला वापरायला पाहिजे असं काही आहे का, तर हे कुठल्याही तुमच्या ऊसाच्या स्टेजला वापरू शकता. जिथं तुम्हाला वाटते की आपल्या पिकाची जी ग्रोथ आहे, उंची आहे, पेरं जे आहेत ते खूप छोटे छोटे पडायला लागले असं काही वाटत असेल तुम्हाला, तर नक्कीच तुम्ही ह्या प्रॉडक्टचा उपयोग करून बघा. ह्याचे जे रिझल्ट्स असतात हे काही व्हिजिबल रिझल्ट्स नसतात, त्यामुळे तुम्हाला 8-15 दिवसात दिसतील असं नाही आहे. हे लॉंग टर्म इफेक्ट आहेत की 1 महिना कमीत कमी तुम्ही असं पकडू शकता, 25 दिवस ते 1 महिना. त्यावेळी तुम्हाला कुठं ह्याचे व्हिजिबल रिझल्ट्स, म्हणजे त्यासाठी तुम्हाला मी सांगण्याची एक गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं, तुमचं जे पेरा आहे त्या पेराला तुम्हाला चिकटपट्टी अशी लावून ठेवायची आहे तेवढ्या साईजसाठी. आणि तेवढ्या साईजसाठी चिकटपट्टी लावून ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्याच्यानंतर बरोबर 1 महिन्यानं तुम्ही अंतर चेक करायचं आहे की किती फरक पडला आहे पेऱ्याच्या अंतरामध्ये. तर हे तुम्ही अशा पद्धतीनं ह्या प्रॉडक्टची इंटेन्सिटी जी आहे ती तपासू शकता, लक्षात घ्या. त्याच पद्धतीने हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला कुठल्याही केमिकल खताचा नंतर मारा करायचा नाही. काय करायचं, तुम्हाला खतं आधी टाकायचे, त्याच्यानंतर तुम्हाला हे उपयोगी पडेल. जर तुम्ही हे वापरल्यानंतर लगेच जर वापरत असाल खतं एखादी, तर तुमचा ह्या प्रॉडक्टचा जो एक मात्रा आहे ती कमी होते. कारण हे जीवाणू असल्यामुळं, आपल्या केमिकल खतामुळे हे जे जीवाणू आहेत ते मरतात. त्यामुळे तुम्हाला ही काळजी घ्यायची की जर तुम्ही खताचा डोस टाकताय ते टाकून झालं तुमचं की त्याच्यानंतर हा प्रॉडक्ट, तसेच आपले बाकीचे सुद्धा नत्र आणि पालाशचे सुद्धा प्रॉडक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. पण स्पेशली तुम्हाला फॉस्फोपिकचा फायदा ऊसाच्या पेरा लांब पाडण्यासाठी तुम्ही करू शकता, सांगण्याचा मुद्दा म्हणजे. त्याशिवाय तुम्ही हा प्रॉडक्ट आणखी कुठं वापरू शकता, तर हा प्रॉडक्ट सगळ्या पिकांना उपयोगी आहे. ह्या पिकांमुळे काय होतं की येणारे जे ब्रांचिंग आहे, ब्रांचिंग जास्त होते. कुठलंही फळ असू दे, त्याला जर ब्रांचिंग जास्त असेल तर फळ सुद्धा जास्त असतात. त्याच हिशोबानं तुम्ही ब्रांचिंग किंवा जास्त फुले लागणे, जास्त बहर येणे, आंब्यामध्ये सुद्धा तुम्ही याचा उपयोग करू शकता. आंब्याला बहर येणं असेल, त्याच्यानंतर किंवा कुठल्याही भाजीपाला असेल, जसं मिरची आहे, मिरचीला जास्त फुलं लागणे, भेंडीला जास्त फुलं लागणे, अशा सगळ्या प्रकारामध्ये तुम्ही ह्या प्रॉडक्टचा जो आहे तो उपयोग करू शकता आणि चांगलं उत्पादन तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. आता हे सुद्धा प्रॉडक्ट जे आहे आपलं डेक्स्ट्रोज आणि टाल्क आणि तसंच लिक्विड या प्रकारामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही असा नक्कीच फायदा करून घ्या.